यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साला वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेला आहे। ज्या हप्त्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे। नेमका आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, खरंच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होणार का, आणि जर जमा होणार असेल तर या योजना 8वा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार, आमच्या खात्यावरती किती वाजता जमा होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज जर एकंदरीत बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अशा बऱ्याच बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत की त्यामध्ये असं सांगण्यामध्ये देखील येतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार। काही बातम्यांमध्ये असं देखील सांगण्यात येते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आणि प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला नाही। यामुळे शेतकऱ्यामध्ये सध्या पाहायला गेलं तर संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा होणार का नाही, आम्हाला योजनेकडून अपात्र करण्यामध्ये आले आहे का, आमचा हप्ता बंद करण्यामध्ये आला आहे का, असं अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहेत। परंतु आता शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करायची तुम्हाला गरज नाही। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी जर प्रतीक्षा तुम्ही करत असाल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली असून आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तर काहीच हरकत होणार नाही। अनेक दिवसापासून हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा देखील आता शेतकरी वाट पाहत होते। बघा, आज हप्ता जमा होईल, उद्या हप्ता जमा होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते। परंतु आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली असून डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर आता PM किसान योजनेचा आगामी 22वा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असं एकत्रित जमा होईल का, परंतु तसं नाही। आता तुमच्या खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसानंतर लगेच या ठिकाणी PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यावरती 2 हप्त्याचे या ठिकाणी 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील या ठिकाणी कधी जमा होणार आहे हे देखील आपण बघणार आहोत। आता सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त या ठिकाणी म्हणजेच थोडा वेळ काढून आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या जे काही यूट्यूब चॅनल आहे भरारी यूट्यूब चॅनल प्राईम, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। आता सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अपडेट आलेली असून सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल। चला तर आता बघूया सविस्तर अपडेट। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजना या 8व्या हप्त्याचं वितरण संदर्भातील आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या संदर्भातील अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आहे आणि तेवढी महत्त्वाची देखील बातमी। आता बघा, तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना महासन्मान निधी या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे। आता केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे या ठिकाणी 6,000 रुपये एकूण 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळत असतात। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती 7 हप्ता जमा करण्यामध्ये या ठिकाणी सरकार यशस्वी झाले असून
आता सर्व नजरा 8व्या हप्त्याकडे लागलेले आहेत. म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी लाभापासून वंचित देखील राहिल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं म्हणजे शेतकरी योजनेसाठी पात्र असतात, म्हणजेच नमो शेतकरी योजनेसाठी जे काही शेतकरी पात्र असतात, परंतु अपात्र असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा होत नाहीत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, त्यामुळं आता सर्व शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजना असेल, या योजनेच्या लाभासाठी तुम्हाला काही कामे करणं अत्यंत आवश्यक असतात. ही कामे केली तरच तुम्हाला पैसे खात्यावरती जमा होत असतात. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी, त्याच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी लाभासाठी शेतकऱ्यांना काही काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यासाठी, PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी आम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत जेणेकरून आमच्या खात्यावरती हे पैसे आता जमा झालेले पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देखील अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगत आहे. स्क्रीनवरती देखील तुम्ही बघू शकता. हे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुम्हाला EKYC करणं आता या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू करण्यात येणार असून आता थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत. आता सरकार एकदा वाटप करण्यासाठी बटन दाबलं की लगेच तुम्हाला 5 ते 10 हजार रुपयामध्ये पैसे जमा करायला असतात. परंतु आता काही पैसे वाटप करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्याची EKYC अद्याप देखील बाकी आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही अद्याप देखील EKYC केली नसेल तर तुम्ही तात्काळ EKYC करून घ्या. तुमची EKYC झाली नसेल तर तुमचे पैसे या ठिकाणी अडकू शकतात. माझे देखील या ठिकाणी पैसे या ठिकाणी अडकळलेच या ठिकाणी माहिती देखील या ठिकाणी समोर आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ते म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर गेल्या हप्त्याच्या लाभासाठी EKYC करणं अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्याची EKYC तुम्ही करा. आता बघा, EKYC कुठे करायची तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती तुम्ही जाऊन आपले नाव केंद्र सरकारच्या ठिकाणी या ठिकाणी 10 मिनिटाच्या आतमध्ये जी KYC प्रक्रिया ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता. त्यामुळे जे काही नॉट रिचेबल आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची जे काही माहिती असते ते शेतकऱ्याला माहिती देणे देखील अतिशय गरज असतं. भरपूर सारे शेतकरी या ठिकाणी येऊन जात असतात आणि माहिती देखील या ठिकाणी देत असतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही KYC करा. त्यानंतर म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक करा. हे देखील करणं अतिशय अनिवार्य आहे. आता बरेच या ठिकाणी काय होतं की बऱ्याच जणांना शेतकऱ्याचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसतं. त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड आहे का ते बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. बघा, आता अनेक लेख देखील म्हणतोय म्हणजे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही. बघा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुम्हाला काही करायचं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीची नोंद ही पोर्टलवरती अपडेट करायची आहे. यानंतर आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. याची तुम्ही खातर देखील करू शकता. जमिनीची नोंद आता पोर्टलवरती अपडेट नसणार आहे. अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जेणेकरून पैसे जमा होतील तर जमिनीची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल, हप्ता या ठिकाणी जमा होईल. हे देखील या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर चौथं हे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आता बरेचदा खाते या ठिकाणी इनॲक्टिव्ह झाले असल्यामुळे पैसे परत जात असतात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे काही पैसे येतात तर या योजनेचे पैसे येण्याच्या अगोदर तुमचं बँक खातं या ठिकाणी व्यवस्थित चेक करून का. आता याची देखील तुम्हाला खात्री आहे म्हणजे काही वेळामध्ये तुम्हाला पाहायला गेलं तर काही कारण असतो तुमचं बँक खातं देखील बंद होऊ शकतं. हे तुम्हाला चालू करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि जर काय बँकांचं या ठिकाणी पाहायला गेलं तर जे काही इनॅक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा या ठिकाणी जमा केला जाणार नाही. हे देखील आता लक्षात घेणं अत्यंत गरज आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं बायकाला गेलं तर साधारणतः 3 ते 4 तास काम करणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगताय, पहिले जे काही काम महत्त्वाचं आहे ते म्हणजे EKYC करणं देखील अत्यंत गरजेचं आहे.
लवकरात लवकर तुम्ही जाऊन या ठिकाणी EKYC देखील तुम्ही करू शकता. बघा, बँकेच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं आहे, आता पहिल्या जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी पाहायला गेलं तर जवळजवळ आपल्या शहरामध्ये आपला मुलगा या ठिकाणी वावरतो, या ठिकाणी आईला देखील अभिमान वाटतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ही महत्त्वाची कामे तुम्ही तात्काळ करून घ्या, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना एक EKYC करा. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक केलं असेल तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती यांच्यासाठी देखील या ठिकाणी समोर आलं आहे. बघा, शेतकऱ्यांनी देखील जमिनीचा नोंद या ठिकाणी पोर्टलवरती अपडेट झालेला आहे. तर आजच्या महिन्याची नोंद देखील पोर्टलवरती अपडेट करा. त्यानंतर शेतकऱ्याचे खरे इनेक्टिव्ह असतील ते या ठिकाणी यांना देखील माहेर काढा, अशी माहिती देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे. बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, हीच तुम्ही कामे करायचं विसरला असाल तर शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे अतिशय कमी प्रमाणामध्ये जमा होतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे लागणार नाहीत. शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे काळजी करायची कोणतीच गरज नाही. परंतु म्हणजेच आता हप्ता जर जमा होणार आहे, परंतु नेमका कधी जमा होणार आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, सध्या जर बघायला गेलं सोशल मीडियावरती आपल्याला काही महत्त्वाच्या चुकीच्या बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये असं देखील सांगण्यात येते, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता काल जमा झाला का, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार का, अशा बातम्या काही म्हणजे महत्त्वाची बातमी देखील, महत्त्वाचे मंत्र देखील या ठिकाणी वक्तव्य करत असतात. तर शेतकऱ्यांनी देखील बातम्यावरती विश्वास ठेवणं म्हणजेच असं देखील आता शेतकऱ्यासाठी अतिशय आव्हानात्मक या ठिकाणी समोर आलं आहे. बऱ्याचदा काय होतं, या ठिकाणी अचूकतेच्या बातम्या पसरवल्या जातात आणि म्हणजेच जी काय चुकीच्या बातम्या आहेत तर त्या चुकीच्या बातम्या सध्या अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, अशा चुकीच्या बातम्यावरती तुम्ही विश्वास ठेवणं म्हणजे अतिशय धोक्याचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेणं हे देखील महत्त्वाचं आहे की या ठिकाणी काही बातम्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार असं देखील सांगण्यात येत असतं. मग आता खरंच आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार का, तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या विवेकबुद्धीने विचार करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा हप्ता ठिकाणी तुम्हाला जमणार नाही. नेमकं आता हे काही पैसे या ठिकाणी जमा होणार त्याची लिस्ट देखील लगेच वाचून दाखवतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जिल्हा परिषद आधी या ठिकाणी निवडणुकीची शक्यता आहे. आता परिषद पाहायला गेलं तर 5 फेब्रुवारी या दिवशी आहे. त्याआधी सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यामुळं आता येत्या दिवसामध्ये या ठिकाणी अवघे पाहायला गेलं तर सिमेंट देखील या ठिकाणी आणून टाकू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार त्याची लिस्ट देखील या ठिकाणी सांगतो. सगळ्यात पाहायला गेलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर जो स्टॉक याच्यावरती देखील या ठिकाणी पैसे माफ केले जाणार याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास जसे लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.